जय जय गुरुदेव दत्त. दरवर्षी आषाढ महिना आला की महाराष्ट्रातील रस्त्यांवर एक वेगळंच चित्र दिसू लागतं. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर तुळशीची माळ, हातात टाळ मृदंग, ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर आणि हजारो नाही लाखो लोक. कडक उन्हात, मुसळधार पावसात, चिखलातून थकवा, भूक, तहान यांची पर्वा न करता एकाच दिशेने चालत असतात, पंढरपुराकडे. पण कधी विचार केलात का, ही वारी इतकी महत्वाची का मानली जाते? अख्खं वर्षभर देवाची पूजा करणारे लोक असतात, मंदिरात जाणारेही असतात. मग आषाढी वारीचं विशेष काय? लाखो लोकांना एवढं आकर्षण का वाटतं? आज आपण या मागचं आध्यात्मिक, सामाजिक आणि भावनिक रहस्य समजून घेणार आहोत. अनेकांना वाटतं वारी म्हणजे पंढरपूरला जाऊन देवाचं दर्शन घेणं. पण खरं पाहिलं तर वारी ही केवळ यात्रा नाही. वारी म्हणजे एक जीवन पद्धती आहे, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. शरीर चालत असतं पंढरपुराकडे, पण मन चाललेलं असतं परमेश्वराकडे. जगात अनेक यात्रा आहेत, लोक देवदर्शनासाठी जातात, पण वारीची खास गोष्ट म्हणजे इथे देवाकडे जाण्यापेक्षा देवाला आपल्या मनात जागं करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात संत परंपरा खूप मोठी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ या सर्व संतांनी भक्तीचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवला. त्या काळात समाजात अनेक भेदभाव होते, जात, पात, श्रीमंत गरीब, उच्च नीच. पण संतांनी सांगितलं, देवाला या गोष्टींचं काहीच महत्त्व नाही, त्याच्यासाठी सगळे समान आहेत. वारी हे त्याच विचाराचं जिवंत उदाहरण आहे. इथे कोण मोठा नाही, कोण लहान नाही, सर्वजण वारकरी असतात, सर्वजण विठ्ठलाची लेकरं असतात. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, देव तर सर्वत्र आहे, मग घरातूनच पूजा केली तर चालत नाही का? नक्कीच चालते, पण वारी आपल्याला एक गोष्ट शिकवते. एकट्याने चालणं आणि समूहात चालणं यात खूप फरक असतो. जेव्हा हजारो लोक एकाच नामाचा जप करतात, तेव्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तो फक्त आवाज नसतो, ती सामूहिक श्रद्धा असते. त्या वातावरणात माणूस आपलं दुःख विसरतो, अहंकार विसरतो, स्वतःला विसरतो आणि तिथेच त्याची देवाशी भेट सुरू होते. इतर अनेक देव सिंहासनावर बसलेले दिसतात, पण विठ्ठल तो विटेवर उभा आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवून, जणू आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. ही मूर्ती खूप मोठा संदेश देते. विठ्ठल म्हणतो, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी उभाच आहे. वारी म्हणजे त्या एका पावलाचा प्रवास. विठ्ठलाच्या मागे पुंडलिकाची कथा आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटायला आले, तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि एक वीट पुढे सरकवली. देव त्या विटेवर उभा राहिला. यातून एक महान संदेश मिळतो. आई-वडिलांची सेवा, कर्तव्याचं पालन आणि निस्वार्थ प्रेम हेच खरं देवपूजन आहे. वारी हा त्याच संदेशाचा उत्सव आहे. आजच्या काळात प्रत्येकाला पुढे जायचं आहे, प्रत्येकाला स्वतःचं महत्त्व हवं आहे. पण वारीत लाखो लोकांमध्ये आपण फक्त एक वारकरी असतो. ना पद, ना पैसा, ना प्रतिष्ठा, सगळं मागे राहतं. उरतो तो फक्त विठ्ठल आणि त्याचं नाव. यामुळे अहंकार हळूहळू कमी होतो. आज अनेक जण विचारतात, बसने जा, गाडीने जा, मग एवढा चालायची गरज काय? पण वारीचा खरा अर्थच चालण्यात आहे. कारण प्रत्येक पाऊल हे साधना असतं, प्रत्येक घामाचा थेंब हा भक्तीचा अर्घ्य असतो. प्रत्येक वेदना आपल्याला आठवण करून देते की जीवनात मोठं काही मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण हा काळ चातुर्मासाच्या सुरुवातीचा मानला जातो. आध्यात्मिक साधनेसाठी हा अत्यंत पवित्र काळ समजला जातो. वारकरी मानतात की या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतल्याने मन शुद्ध होतं आणि भक्तीचा मार्ग अधिक दृढ होतो. वारी केवळ धार्मिक नाही, ती सामाजिक शाळाही आहे. वारीत सेवा शिकवली जाते, शिस्त शिकवली जाते, समता शिकवली जाते. कोणाला पाणी देणं,
कोणाला जेवण वाढणं, कोणाची मदत करणं हीच खरी भक्ती आहे असं वारी सांगते. आज माणूस तंत्रज्ञानाने खूप पुढे गेला आहे, पण मनाने अनेकदा तो एकटा पडला आहे. तणाव, चिंता, स्पर्धा या सगळ्यांमध्ये माणूस स्वतःलाच हरवून बसतो. वारी त्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन जाते. ती सांगते, थोडं थांब, नाम घे, मन शांत कर आणि देवाशी नातं जोड. मित्रांनो, वारीचं महत्त्व फक्त पंढरपूरपर्यंत पोहोचण्यात नाही. महत्त्व आहे त्या प्रवासात बदलणाऱ्या मनाचं. ज्या क्षणी एखादा वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत चालतो, त्या क्षणी तो फक्त रस्त्यावर चालत नसतो. तो आपल्या अहंकारापासून दूर जात असतो. तो देवाच्या जवळ जात असतो. म्हणूनच लाखो लोक वर्षानुवर्ष वारी करतात. कारण वारी त्यांना फक्त विठ्ठलाचं दर्शन देत नाही, तर स्वतःचंही दर्शन घडवते. आणि कदाचित याच कारणामुळे आषाढी वारीला महाराष्ट्राच्या हृदयात एवढं मोठं स्थान मिळाले आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेला प्रत्येक वारकरी आपल्याला एकच संदेश देतो: देव दूर नाही, श्रद्धेने टाकलेल्या प्रत्येक पावलात तो सोबत चालत असतो. पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय गुरुदेव दत्त.